नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुंबई पोलीस संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो. कारण की बरेच दिवस झालं मुंबईचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार, त्यानंतर मुंबई पोलीसचं वेटिंग लिस्ट कधी लागणार आणि मुंबईची फायनल कट ऑफ यादी लागलेली आहे. त्याच्यामध्ये जे मुलांची निवड यादी झालेली आहे त्या मुलांचं सिलेक्शन पक्क होणार की नाही, किंवा ह्याला कधी बोलणार, ट्रेनिंगला कधी बोलणार, त्याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आहे ते कधी चालू होणार, कारण की मधल्या काळामध्ये ग्राउंड चालू होतं, परत काय कारण असते बंद करण्यात आलं. आणि मुलींचं देखील पुणे कारागृहाचं मुलींचं देखील ग्राउंड कधी होणार याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण की जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती आणि वेळोवेळी योग्य माहिती बघायला मिळेल आपलं यूट्यूब चॅनल. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून टाका. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची देखील लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. तुम्हाला जेणेकरून तुम्हाला वेळच्या वेळी संपूर्ण महत्त्वाचे GR जे आहेत पोलीस भरती संदर्भात संपूर्ण GR वेळोवेळी बघायला मिळतील. तर आता आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुंबईची वेटिंग लिस्ट कधी लागणार आणि कागदपत्र पडताळणी कधी चालू होणार. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम आहे की सर मुंबईची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण ज्याला म्हणतो ते कधी चालू होणार. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी चालू होण्याआधी त्याच्या आधी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वेटिंग लिस्ट कधी लागणार. तर मित्रांनो, वेटिंग लिस्ट लागण्याची तारीख मी तुम्हाला सांगत आहे. तर 25 ते 28 या तारखेच्या दरम्यान मुंबईची वेटिंग लिस्ट याच्यामध्ये लागला. आणि वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी सिलेक्शन यादीमध्ये जाणार की नाही हे तर आपल्याला लवकरच कळून जाईल. 25 ते 28 तारखेपर्यंत आपल्याला ह्याची पूर्णपणे माहिती कळायला मिळेल. आणि त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर आता महत्त्वाचा मुद्दा, वेटिंग लिस्टचा तुमचा संभ्रम दूर झाला तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना बरेच जण विद्यार्थी गेल्या वर्षी जाऊ तुम्हाला इतिहास सांगतो मित्रांनो. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बरेच विद्यार्थी बाद केले होते. ते कशामुळे, कुठले कारण आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना जर तुम्ही समांतर आरक्षणाचा प्रकार जर असेल तर तुम्ही खोटं जर सर्टिफिकेट दाखवलं, कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही खोटं दाखवलं तर तुम्हाला तिथे देखील बाद करण्यात येतं. आणि त्या दुसरा मुद्दा म्हणजे स्पोर्ट्स सर्टिफिकेट बरेच जण लावतात की कुठं खेळाडू आहे कुठं काय आहे, संपूर्ण अशा गोष्टी असतात. आणि त्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठल्या लेवलचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट चालतं, कुठल्या स्तरावरचं लागतं, कुठली ग्रेड लागते, तर ते तुम्हाला माहीत नसतं. आणि आपल्याकडे असतं जिल्हा लेवलचं, कुठं शाळेमध्ये कुठं कॉलेजमध्ये जर तुम्ही स्पोर्टमध्ये भाग घेतला असेल तर त्याच्याकडे तुमचं प्रमाणपत्र असतं, त्यालाच आपण स्पोर्ट्स सर्टिफिकेट म्हणून घोषित करतो. आणि आपण तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना ते सर्टिफिकेट घेऊन गेला तर तुम्ही भरतीमधून बाद होणार. जर तुमच्याकडे ओरिजिनल महाराष्ट्र सरकार जर ओरिजिनल खेळाडूचं सर्टिफिकेट असेल तर तुमचं चालतं, कारण की कुठल्याही जिल्हा लेवलचं सर्टिफिकेट तिथं चालत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये जरी गेल्या वर्षी बरेच विद्यार्थी बाद करत आलेले आहेत, तुम्ही इतिहास माहीत करून घ्या. कारण की तुम्हाला जेणेकरून तुम्हाला संपूर्ण योग्य माहिती, कारण की कुठल्या प्रकारचे सर्टिफिकेट घेऊन जायचे हे, कारण की डॉक्युमेंट न्यायच्या आधी तुम्हाला पूर्वतयारी सांगत आहे की कशामुळे विद्यार्थ्यांची बाद करण्यात येतं ही कारणं देखील सांगत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना स्पोर्ट्स सर्टिफिकेट म्हणा, NC सर्टिफिकेट म्हणा, कुठल्या प्रकारचं लागतं, कुठली ग्रेड लागते, त्यानंतर आपल्याकडे असतं एक सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट ते देखील असेल तर लागतं. कारण की अशा प्रकारे बऱ्याच जणांचं बऱ्याच प्रकारचे सर्टिफिकेट असतात, कोण प्रकल्पग्रस्त असतं, कोण भूकंपग्रस्त असतं. तर अशा प्रकारचे सर्टिफिकेटमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोळ देखील होतो. कुठलं सर्टिफिकेट न्यायचं, कोणतं लागतं, काय काय डॉक्युमेंट लागतात ते देखील माहीत नसतात. त्यामुळे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट तुम्ही जर आरक्षण वेळेस दिला असेल, पोलीस भरतीचा फॉर्म भरताना जर तुम्ही सबमिट केला असेल तर तेच कागदपत्र ओरिजिनल आहेत का एकदा चेक करा. जर तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही चेक करा. आणि तुम्ही ते कागदपत्र जेव्हा तुम्हाला ईमेलवर तुमचा मेसेज येईल की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला तारखा येतील त्यावेळेस ते घेऊन जायचे. तर हाचा महत्त्वाचा मुद्दा आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा प्रकारे गोळ होतो. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई सिलेक्शन यादीमधील विद्यार्थी ज्यांनी आक्षेप नोंदवला होता, कारण की ज्यांना मेरिटवर आक्षेप होता की आम्हाला मेरिट मान्य नाही किंवा जास्त मेरिट लागले, त्यांचं सिलेक्शन होऊनही काही विद्यार्थ्यांनी मेलवर मेसेज केला होता, तक्रार नोंदवली होती की आम्हाला हे मेरिट मान्य नाही, पण हे मेरिट, असं बऱ्याच जणांच्या गोष्टी झाल्या आहेत. तर त्याचा आणखीन एक कारण सांगणार मित्रांनो की मेरिटमध्ये काय विषय होतो. तर बरेच जणांचं डिपार्टमेंटला पत्रक गेलेलं असतं की हे मेरिट आम्हाला मान्य नाही किंवा अशा प्रकारच्या गोष्टी मान्य नाहीत, कुठं हे डॉक्युमेंट आमच्याकडे नाहीत. तर त्या गोष्टीवर तुम्हाला ह्या गोष्टीमधून तुम्हाला बाद करण्यात देखील येतं. कारण गेल्या वर्षी देखील असंच झालं होतं, बरेच विद्यार्थी ह्याच्यामधून बाद केले होते. अगदी ट्रेनिंगला गेलेले विद्यार्थी देखील त्याच्यामधून बाहेर काढले होते पोलीस भरतीच्या
ट्रेनिंगला गेलेले विद्यार्थी देखील त्यांना समजूत काढून त्यांना बाद करण्यात आलं. तर अशा प्रकारे गोष्टी घडत आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की कुठल्या प्रकारची काळजी घेतली तर आपण जर सिलेक्शन झालं असेल तर कुठल्याही प्रकारचा तक्रार कुठं नोंदवायची नाही, काही नाही, काही नाही. फक्त आपण गप गुणानं देवागत जायचं, आपलं डॉक्युमेंट दाखवायचं, चेकिंग करायची व्यवस्थित आणि 100% आपलं पोलीस भरतीमध्ये काम होऊन जाईल म्हणून समजायचं आणि कुठल्याही प्रकारचं नाटक करायचं नाही. कारण की बरेच विद्यार्थी अतिशहाणपणा करतात. त्याच्यामुळे त्यांचा शहाणपणा त्यांना एक ना एक दिवस नडतो. कारण की डिपार्टमेंटच्या पुढे जर शहाणपणा केला तर आपल्याला माहिती आहे काय कशा प्रकारे हाल होतात. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे बरेच विद्यार्थी अति माहिती काढण्याचा प्रयत्न करतात, अति खोलात जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती सांगत आहे. आता गेल्या वर्षी अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे कारण की ही कुठल्याही मनामध्ये भीती बाळगू नये. असं समजा ना की मी तुम्हाला कुठल्या प्रकारची भीती दाखवतोय वगैरे काय करतोय. कुठल्याही गोष्ट नाही, फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठली सर्टिफिकेट घेऊन जायचं. ओरिजिनल असली तरच घेऊन जा, कारण की तुम्हाला ह्या गोष्टी नेहलाच पाहिजे. कारण की तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना विद्यार्थी जर डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडे ओरिजिनल, तुम्हाला देखील तिथं देखील बाद करण्यात येतं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की डॉक्युमेंट योग्य वेळी घेऊन जाणे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो नवीन पोलीस भरती कधी होणार. तर आता 3 ते 4 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. आता 5वा मुद्दा जो आहे तो नवीन पोलीस भरतीचा विषय. आणि आता आपल्याला माहिती आहे की पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आणि लीक हे राहिलेलं आहे मित्रांनो, तरच आपल्याला नवीन पोलीस भरती हालचाल चालू होणार. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की नवीन पोलीस भरती होणार 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 म्हणजे 100% होणार आहे. त्याच्यावर GR देखील सतत निघत आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या मागवण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या जागांची रिक्त पदांची माहिती मागवण्यात येत आहे. पूर्णपणे SRPFचे जेवढे गट आहेत त्याची देखील माहिती मागवण्यात येत आहे. त्याच्यामुळे ह्या पोलीस भरतीला अधिक चालना मिळालेली आहे, अधिक गती मिळालेली आहे. आता ही पोलीस भरती केव्हा आपल्याला समोर जाहिरात दाखवणार, केव्हा आपल्या समोर जाहिरात येणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर 1 मार्च नंतर आपल्याला ह्या पोलीस भरतीची जाहिरात बघायला मिळणार. तोपर्यंत ही मुंबईची वेटिंग लिस्ट वगैरे संपूर्ण लागून विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होऊन जातं. त्यामुळे कुठलीही काळजी करू नका. आता नवीन पोलीस भरती 100% होणार. फक्त आता पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आणि मुलींचं देखील राहिलेलं आहे. कारण की मुलांचं ग्राउंड अर्ध्यामध्ये थांबलेलं आहे. त्याला देखील काही कारण आहे, ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तोपर्यंत तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल देखील लिंक दिलेली आहे, त्याच्यावर फॉलो करा. तुम्हाला योग्य माहिती वेळच्या वेळी बघायला मिळेल. धन्यवाद.